सर्वांना नमस्कार. आदर्श सुंदर अशा प्रकारचे सुविचार मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे, खर्डीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर घेऊन येतोय. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं वळावंच लागतं. ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. माझ्याबद्दल तुम्हाला कोणाकडून वाईट ऐकायला मिळालं असेल तर मला येऊन भेटा. राहिलेलं बाकीचं मी स्वतः सांगतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचं नाव अहंकार. आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो, त्याचेच नाव संस्कार. टेन्शन घ्यायचंच नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कारण नशीब, कर्म, संधी कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची, कारण हा जन्म पुन्हा नाही. सर्वात मोठे न्यायालय आपले मन असते. काय चूक काय बरोबर हे फक्त आपल्या मनालाच माहीत असते. त्यामुळे सर्वात आधी आपल्या मनाला विचारा आणि मगच पुढचे पाऊल टाकत जा. कौन क्यों चला गया ये जरूरी नहीं है, क्या सिखा कर गया ये बहुत जरूरी है. अगर कोई आपकी बात नहीं समझता तो समझाओ ही मत, क्योंकि कुछ बातें समझने से नहीं खुद पर बीतने से समझ आती है. विद्या हे असे दान आहे जे दिल्याने संपत नाही, उलट वाढतेच, वाढत जाते. विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्ती परपीडनाय. साधोस्तु सर्वं विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. सुंदर विचार यालाच सुविचार असे म्हटले जाते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही. सोन्याचे दर वाढत असताना गहू तांदळाचा भाव का वाढत नाही? देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी आता अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नये. सरकार कोणते आणायचे हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी. जीवन में कुछ भी स्थायी नहीं है, इसलिए स्वयं को अधिक तनावग्रस्त न करें, क्योंकि परिस्थितियां चाहे कितनी भी खराब हो बदलेगी जरूर. बिडवे सर. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले वागणे आणि काहीही न लपवता मनमोकळेपणे जगणे यातच खरी सुंदरता आहे. स्वभाव. फुकट तलवारी देतील, फुकट रेशन देतील, फुकट भोंगे देतील, निवडणुकीत फुकट खायला देतील, पण तुमच्या मुलांना फुकट शिक्षण देणार नाहीत, कारण तुमच्या अज्ञानातच त्यांचे हित आहे. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं आणि अशी माणसं आपल्याला भेटली आहेत हे समजायला जास्त मोठं भाग्य सुद्धा लागतं. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकीचे नाते जपून वागणे म्हणजेच अनुभूती होय. आयुष्यात अशी झेप घ्या की नाव ठेवणाऱ्यांची झोप उडेल. आयुष्यात अशा व्यक्तींना कायम महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागेही आपल्याशी प्रामाणिक असतात. ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव. सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक लेखा अर्थ विभाग जिल्हा परिषद लातूर शेटे मन्मथ चन्नप्पा चाकूरकर. जपणाऱ्याला मिळत नाही आणि ज्याला मिळतं त्याला जपता येत नाही, मग ती वस्तू असो अथवा प्रेम. जर तुम्ही तुमच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला नसाल तर दुःखी होऊ नका, कारण तुमच्यात आणि महान व्यक्तिमत्वामध्ये एक फार मोठे साम्य आहे. ते सुद्धा त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी नव्हते झाले. म्हणूनच पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, नक्कीच यशस्वी व्हाल. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं. नाती, प्रेम, मैत्री तर सगळीकडेच असतात, पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते. समोरच्याची काळजी करण्याची आपली सवय बरेचदा वाईटच असते, कारण त्या व्यक्तीला ना आपली किंमत असते ना त्या केलेल्या काळजीची जाणीव असते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं बंद करणे हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. श्री स्वामी समर्थ. तुझ्यासोबत कोण वाईट वागतोय किंवा कामापुरतं गोडगोड बोलतात, नंतर तुम्हाला ते लोक विसरून जातात, हे तुझे प्रारब्ध आहेत. गेल्या जन्माचे ते तू संपवत आहेस, पण तू त्या लोकांचं वाईट विचार करून स्वतःचे कर्म वाईट करून घेऊ नकोस.
माझं लक्ष आहे. तू काहीही काळजी करू नकोस. जेव्हा तुला वाटेल की सहन करण्याच्या पलीकडे आहे, नामस्मरण कर. सर्व काही माझ्यावर सोड. सर्वांचा हिशोब माझ्याजवळ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ती रुसते, भांडते, अपेक्षा ठेवते, हक्क गाजवते, भरभरून बोलते, तोवर तुमची आहे. हे सर्व संपून ती जेव्हा फक्त फसव हसेल आणि व्यक्त व्हायचं टाळेल. विश्वास बाळगा, तुम्ही तिला गमावलत. इतकी सोपी असते ती समजायला.